टॅन. आजच्या ब्लॉगची सुरुवात अधूनमधून आम्ही जस्ट आता बाहेर निघालो आहे. सॅटरडे वीकेंड आणि पण मस्त आणि चहा. तर मित्रांनो, आता आजची शॉपिंग आहे आपली लडाख ट्रिप ऑलरेडी लाईव्ह झाली, तुम्हाला माहिती आहे. तर आज आम्ही चाललो आहे हेल्मेट बघायला. बघूयात कुठल्या कुठल्या प्रकारचे हेल्मेट्स आहेत आणि आपल्याला जे सुटेबल होतं आहे ते हेल्मेट आपल्याला आज भेटतं आहे का. प्लॅनेट हेल्मेटला आपण जातो आहे नानापेठेत. लेट्स सी. लेट्स गो. ये वाला भी एक आता है. इसमें आपका एंटी फॉग शीट आ जाएगी, इंटरनल सनवाइजर आ जाएगा, आपको स्पॉइलर आएगा, EC 22.06 और ISO रेटिंग के साथ. डबल टीरिंग मैकेनिज्म आता है, डबल चिन प्रोटेक्शन गार्ड आता है, फर्स्ट प्रोटेक्टर आएगा, ब्रेक रिफ्लेक्टर आएगा, और ये आ जाएगी 6 वेंटिलेशन पॉइंट्स. 5,000. तर कोणतं घेतोय LS? LS 2.6 DOT जे की आत्ताच जो आहे मला फेवरेट आहे. तर आपण LS 2 फायनल. दिस इज सौरभ, तो घरी काय बोलला होता की मी घेईल 2000चं हेल्मेट. हे किती 1000चं घेतलंय तू? सी, दिस इज द बेस्ट. कोण जास्त पैसे खर्च करतं आपल्या दोघांमध्ये? दिस इज वन टाइम गाईज लडाख ट्रिप. लडाख ट्रिप प्रिपरेशन्स खूपच जास्त हेक्टिक रिसर्च आणि सगळ्या गोष्टी एकाच वेळेस आल्यामुळे जरा गडबड आहे. एक लुक दाखव हेल्मेटचा फ्रॉम फ्रंट. दुपारचे वाजलेत 3:30. आज आहे 19 तारीख, अक्षय तृतीया. आणि मी हाय झोपेत. निघालोय परत. सराफ घेऊन गेलाय मला झोपेत न उठून. परत एकदा एका स्पेशल कामासाठी चाललो आम्ही. येस, काम आता आपले संपत नाहीच. तर काही काम आलेत ते काम आता आपण आवरू आणि भेटत राहू. ये सौरभ, कुठे चाललोय आपण आता? आपण माझ्यावाल्या मॉलला डिकॅथलॉनला चाललोय आपण आता. का बरं पण? डिकॅथलॉनला आपली आवडती शॉपिंग करायला. डिकॅथ इज अवर फेवरेट स्टोर. वी विल शॉप सम एसेन्शियल्स फ्रॉम डिकॅथलॉन. तुम्हाला हे डिकॅथलॉन आवडत असणार आहे मला माहिती आहे. बऱ्याच लोकांना डिकॅथलॉनची शॉपिंग करायला खूप आवडतं. आम्हालाही आवडतं आणि असंच आम्ही विकेंड्सला मारत असतो चक्कर जेव्हा काही घ्यायचं असतं. काय घेणार तिथे बघा. म्हणजे ओव्हर शॉपिंग आणि ओव्हर पॅकिंग कशी करायची एखाद्या ट्रिपसाठी. अरे मी व्हाईट कलरचं सपोज मी घातलं ते जॅकेट, त्याच्यावर हे किती भारी वाटेल निऑन कलरचं. इमॅजिन राईट ना, खरंच कॉन्ट्रास्ट मध्ये. लाल बंडाना सगळ्यात चांगला दिसतोय. तुला कोणता चांगला वाटतं? मला तो आधी जो घेतला होता ना
हां ठीक आहे चल तो ठेवतो मग. ये बनाना चहा की हां ते काढायचं आहे पुढे जाऊन, ते नंतर आपल्याला दिसलं. माझं काय आहे की जॅकेट ब्लॅक असणार आहे म्हणून मला ब्लॅक नको होता, मी त्याच्यामुळे ऑरेंज घेतला. ठीक आहे ना काढते इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फायनलाइज द थिंग्स. ठीक आहे लेट्स गो. सगळं घेतलं का आपण? यस खरं आपण हो डिकॅथलॉन डन झाला. आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशन हे कुठल्या ठिकाण आहे आपलं? हे आहे नगर रोडचं वाघोली. वाघोलीच्या जवळचं डिकॅथलॉन आहे. डिकॅथलॉन शॉपिंग ओव्हर. नाव इट्स टाइम फॉर फिनिक्स मार्केट सिटी नाव. लेट्स गो. दिल्ली से मनाली. कुठं आहे? सहलीला जायचं सहलीला. तर फायनल राऊंड ऑफ शॉपिंग आणि ग्रूमिंग. आज आहे दिवस ज्या दिवशी आपल्याला जायचं त्याच्या आदला दिवस हा. तर आज राहिलेले कामं आणि ग्रूमिंग सेशनसाठी आम्ही आलो आहे. कुठे चाललो आता आपण? मग सेकंड फ्लोअर आहे ना. हां फिनिक्स मार्केट सिटी इथे पण यायचं आपलं एकदा. अजून काय घ्यायचं आहे? लडाखच्या ट्रीपचा खर्च, दुबईच्या ट्रीपची शॉपिंग हे पण आहे. त्याच्यापेक्षा जास्त तर मेडिसिन घेतलं आपण. वेलकम बॅक मित्रांनो. तर आज आपण कनेक्ट करतोय एका अजून नवीन एपिसोडसाठी. ह्या वीकसाठी ह्या फ्रायडेला हा ब्लॉग नाही आला, पण हा ब्लॉग अजून एक वीक डिले झाला आपला. तर 2 वीकचं एकच ब्लॉग बनवतोय आणि आपल्याकडे काही स्पेशल गोष्टी आहेत रिव्हील करायला. तर चलो लेट्स बिगिन. तर मित्रांनो तुम्हाला कळालंच असेल मला इंस्टाग्रामवर आपल्या स्टोरीज आणि खूप सारे व्हिडिओज बघून की आपण कुठे आलो आहे. तर हा व्लॉग या 2 आठवड्याच्या धावपळीनंतर आता शूट करतोय. बऱ्याच गोष्टी बघितल्या असतील याच्या आधी व्हिडिओमध्ये की कसं कुठे कुठे आम्ही फिरत होतो, तेव्हा आम्ही रिव्हील नाही केलं आम्ही कुठे जातोय. बट आता सांगतोय आणि तुम्हाला कळालंच आहे ना. बट हा व्हिडिओ आहे की आम्ही ह्या बाईक ट्रिपसाठी काय काय सामान घेऊन चाललो आहे, काय काय गोष्टी तुम्हाला कॅरी करायला हव्यात. आम्ही खूप सारा रिसर्च केला. खूप गोष्टी नव्हत्या, खूप गोष्टी अरेंज कराव्या लागल्या. तर हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज हाच आहे की पुढे जाऊन कधी तुम्ही असा बाईक ट्रिपचा प्लॅन करणार असाल, कपल किंवा इंडिव्हिज्युअल कसाही, तुम्ही लेह टू लेह जर कुठे जाणार असाल, पुढे प्लॅन करणार असाल भविष्यात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी येईल. तर हे जे पॅकिंग आहे हे आम्ही केलं आहे लेह टू लेह बाईक ट्रिपसाठी, जी की 8 दिवसाची बाईक ट्रिप असणार आहे. तर इथून आम्ही आत्ता लेहला जाऊ बाय फ्लाईट आणि लेहवरनं आपलं बाईक राईड चालू होईल. तर ती बाईक राईड असणार आहे लेह पूर्ण लडाख एक्सप्लोअर करून परत लेहला आणि मग लेहवरून रिटर्न. तर ह्या 8 दिवसाच्या बाईक राईडमध्ये आपल्याला काय काय सामान लागणार आहे ते सगळं आपण इथे बघणार आहोत आज. तर इथं तुम्हाला पहिले तर अंदाज आला असेल की किती सामान आहे. बट ॲक्च्युली हे दोघांचं आहे त्यामुळे थोडं जास्त वाटतंय. बट पॅकिंग झाल्यानंतर ते सॉर्ट होईल. तर तुम्हाला एक एक गोष्ट मी आता दाखवेल की काय काय कॅरी केलं आहे लेहच्या या बाईक ट्रिपसाठी.
सो स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग आपण बघूया. मी एक बॅग घेतली आहे जी की ऑल टाईम माझ्याकडे बाईकवर असणार आहे. त्यासाठी ही बॅकपॅक एक असेल ज्यात आपलं रेग्युलर डेली काही यूज किंवा गॅजेट्स असतील त्यासाठी ही बॅग आहे. त्यानंतर हे टॉयलेटरीज आहेत. याच्यात टॉयलेटरीज या तेजूचा मेकअप आहे. बऱ्यापैकी मेकअप तेजाने कॅरी केला आहे. बाकी हे टॉयलेटरीज आणि सगळं सामान आहे. इथे आपण ब्रँड न्यू हेल्मेट घेतलं आहे. त्यानंतर एक याला काय म्हणता येईल आपल्याला की कमरेला किंवा आपण एक हँडबॅग टाईप्स ज्या इझी टू कॅरी गोष्टी असतील त्यासाठी बाईक राईडला अशी एखादी बॅग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर ही त्यासाठी. त्यानंतर आपल्याकडे आहेत रायडिंग ग्लोव्ज. रायडिंग नंतर आपण घेतले जे आपल्याला घालायला लागणार आहेत हिवाळ्यातले ग्लोव्ज. तुम्हाला माहिती आहे की लडाख आणि लेहमध्ये साधारण टेम्परेचर हे -2 to 5, 6पर्यंत असतं. तर थंडी जाम असणार आहे त्यासाठी हे सगळं प्रिपरेशन आहे. त्यानंतर यात आहे माझी रायडिंग पॅन्ट. हे बंडानाज आहेत, काही आधीचे होते, काही 1-2 आम्ही घेतलेत. त्यानंतर हे आहे आपलं रेनकोट्स. कारण तिथलं टेरेन असं आहे की तिथे वेळोवेळी वातावरण बदलत असतं आणि आपण जे पासेस करणार आहे तर त्या ऑलमोस्ट सगळ्या पासेसवर स्नोफॉल किंवा पाऊस असेल तर त्यासाठी रेनकोट्स. त्यानंतर शूज. रायडिंग शूज मी कॅरी नाही केले आहेत कारण रायडिंगपेक्षा हे शूज ऑल टाईम रायडिंग पर्पज प्लस तुम्हाला इकडे तिकडे कुठे एक्सप्लोअर करायचं असेल तर त्यासाठी हे वॉटरप्रूफ शूज आहे त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी. त्यानंतर इकडनं आपण करतो आहे तर रायडिंग ग्लोव्ज बघितले. त्यानंतर हे गॉगल्स कॅरी केलेत आम्ही. तुम्ही पण साधारण UV प्रोटेक्टेड आणि पॉलराइज्ड गॉगल कॅरी करा. त्यानंतर हा आहे आपला Insta360चा बाईक माउंट आणि सॉक्स. त्यानंतर हे आहेत फ्लीज. तेजाचे माझे फ्लीज आहेत. त्यानंतर काही नाईट क्लोथ्स, वॉर्मर तर तुम्हाला कॅरी करायलाच लागेल त्यामुळे वॉर्मर कॅरी करा. रात्री टेम्परेचर निगेटिव्ह -मध्ये जातं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅरी करायला लागतील. हे बकलवाला आहेत हेल्मेटच्या आत घालायला. त्यानंतर आपण घेतलं आहे हे स्नो जॅकेट. मी थोडं वेगळ्या टाईपचं घेतलं आहे. रफ आहे थोडं कारण मला बाईकवर पण कधी घालायचं असलं तर ते घालता येईल म्हणून. त्याच्याने डाऊन जॅकेट कॅरी केलं आहे. त्यानंतर आपल्याकडे आहेत गॅजेट्स. यात अजून बरेच गॅजेट्स ॲड होतील. Insta360, पॉवर बँक, ड्रायर वगैरे तुमचे चार्जर्स. अँड देन वी हॅव कॅप्स. या सगळ्या कॅप्स आणि मफलर्स तुम्ही बघू शकता इथे. देन आपल्याकडे त्याच्याने काही स्वेटर्स कॅरी केलेत. इनर्स, जीन्स. मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही जीन्स किंवा रफ पॅन्ट घाला जेणेकरून तुम्हाला थंडी कमी वाजेल. आणि बरेच ड्रायफिट टी-शर्ट्स ठेवा जेणेकरून रायडिंग करताना जे जॅकेट्स असतात ते हेवी असतात तर मधले टी-शर्ट्स हे थोडे ब्रिदेबल असावेत. त्यामुळे तुमचे जे आतले टी-शर्ट्स असतील ते काइंड ऑफ ड्रायफिट्स असले तर ते तुम्हाला जास्त कम्फर्टेबल होईल. बाकी हे टी-शर्ट्स, जीन्स, टॉवेल्स, कॅप्स, सॉक्स असा सगळा हा बाजार. खूप जाड कपडे घातले. हां, पुण्यात आता खूपच जास्त गरमी आहे आणि आपण जिकडे चाललोय तिकडे फारच जास्त थंडी आहे. तर 24ची ही नाईट. 11 वाजलेत. पहाटेची 2 वाजताची आपली फ्लाईट आहे. 2 तास आधी आपल्याला जायचं आहे चेक इन करायला. तर निघतो इकडनं आणि हा व्लॉग इथंच संपवू. पुढची सिरीज तुम्हाला डायरेक्ट लडाख 8 दिवसाची. 8 दिवस 8 ब्लॉग्स. स्टे ट्यून. Yes.